नमस्कार मित्रांनो, नागरिक सर, संचालक आदर्श कम्प्युटर सेंटर देळगाव आहे. आज आपण लिब्रे ऑफिस रायटरमध्ये हे बघा एक माहिती दिलेली आहे. नेम, रेट ऑफ फ्रूट्स, त्यानंतर सायन्सचे काही फॉर्म्युले आहे आणि मॅथचे काही फॉर्म्युले आहेत. बघा याच्याबद्दल माहिती बघूया आपण. जसं की आपण रेट ऑफ फ्रूट्स दिलेले आहेत. ॲपल पहिले किंमत 150 रुपीज होते, आता ते 200 रुपीज आहे. मँगो आहे 120 रुपीज होते, आता ते 100 रुपीज आहे. अशा प्रकारचे किमती इथे दिलेल्या आहेत. ऑरेंज आहे 80 रुपीज होतं, 100 झालं, 110. बनाना आहे 30 रुपये आहे, त्याचा 50 रुपीज झाला. आणि ग्रेप जो 45 रुपीज होता तो 55 रुपीज झालेला. तर या ठिकाणी बघा जे 150 आहेत रेट, हा आपल्याला स्ट्राईक करायचा आहे, म्हणजे असा फोडून टाकलेला आहे, कट करायचा आहे असं दाखवायचं आहे. हे स्ट्राईक थ्रू कमांड आपल्याला वापरायचे. तर स्ट्राईक थ्रू कमांड करून घ्यायची. इथे दिलेले बघा वरती स्ट्राईक थ्रू, याच्यावरती क्लिक करायचं, हे स्ट्राईक होऊन जातं. याच्यावरती क्लिक सिलेक्ट करा, नंतर स्ट्राईक थ्रू, याला सिलेक्ट करा, स्ट्राईक थ्रू, सिलेक्ट करा, स्ट्राईक थ्रू, स्ट्राईक थ्रू. ॲक्च्युली याला डिलीट करूनही ते सांगू शकतो आपण, पण डिलीट केल्यानंतर ती संख्या आपल्याला दिसणार नाही. स्ट्राईक थ्रू इफेक्ट यासाठी वापरायचा आपल्याला की ॲपल सुरुवातीची किंमत किती होती ते पण दिसलं पाहिजे. सुरुवातीला 150 रुपये होते, आता वाढले ते 200 रुपये झाले. 120 रुपये होते ते आता 100 रुपये झालेत. असं आपल्याला दाखवण्यासाठी स्ट्राईक थ्रू का, आणि आता ते खोडायचं आहे, इरेज करायचं, त्याच्यावरती रेष ओढायची, म्हणजे त्याला स्ट्राईक थ्रू इफेक्ट असं म्हणतात. त्यानंतर ते बघा सायन्सचे काही फॉर्म्युले दिले, जसं पाण्याचं सूत्र आहे H2O. आता 2 जे असतात थोडंसं झूम करूया आपण, म्हणजे आपल्याला दिसायला सोपं जाईल. आता 2 जे हे खाली आपल्याला पाहिजे, खाली म्हणजे ओळीच्या खालच्या साईडला. तर खालीचा जो भाग आहे त्याला सब म्हणू आपण. त्यासाठी जी कमांड वापरली जाते त्याला म्हणतात सबस्क्रिप्ट. हे बघा इथं दिलेले आहे सबस्क्रिप्ट. हे शॉर्टकट कमांड आहे Ctrl+Shift+B. Ctrl+Shift+B प्रेस करा किंवा त्या कमांडवरती क्लिक करा, तुम्हाला ती कमांड वापरल्या जाईल आणि तिथे सबस्क्रिप्ट म्हणजे खालच्या साईडला ते चालेल. तर NH4 अशा प्रकारचं एक सूत्र आहे, त्याचं 4 जे ते आपल्याला खाली पाहिजे, त्याला Ctrl+Shift+B प्रेस करा किंवा ते क्लिक करून तुम्ही ते खाली घेऊ शकता. CA3 सबस्क्रिप्ट म्हणजे ओळच्या खालच्या बाजूला 4 आहे, त्याच्यावरती क्लिक करा, सबस्क्रिप्ट 2 आहे, सबस्क्रिप्ट इथं H4 सबस्क्रिप्ट, O4 सबस्क्रिप्ट, SO4 हे सुद्धा सबस्क्रिप्ट आलं. अशा प्रकारे सबस्क्रिप्ट कमांड वापरून ते करतो. आता कधी कधी काय होतं, मुलं इथं सबस्क्रिप्ट कमांड वापरतात आणि समोर टाईप करायला SO4 आणि टाईप करायला सुरुवात करतात थोडी काहीतरी. आता इरेज केलेलं. आता कधी कधी काय होतं, सरळ ते मोठं होतच नाही, म्हणजे रेग्युलर फॉन्टमध्ये येत नाही. मग अशा वेळेस तुम्हाला जी कमांड अप्लाय केलेली आहे ती कमांड आपल्याला काय करावं लागेल, रिमूव्ह करायला पाहिजे आणि नंतर तुम्ही ते टाईप करायला सुरुवात करू शकता. अशा प्रकारे सबस्क्रिप्ट तुम्हाला कमांड वापरता येते. सब म्हणजे खालचा भाग, थोडक्यात खालचा कोणाच्या तरी खाली, आपल्या अक्षरांच्या खाली, ज्या ओळीच्या खाली असं आपण म्हणू शकतो. दुसरी कमांड इथं दिलेली बघा, मॅथचे कुछ फॉर्म्युले दिलेले आहेत, ते आपल्याला डोक्यावरती पाहिजे. डोक्यावरती म्हटल्यावरती सुपर आपण म्हणतो कधी कधी, हा मुलगा डोक्याच्या वरती आहे, हा व्यक्ती डोक्याच्या वरती. डोक्याच्या वरती म्हणजे सुपर आहे. सुपर म्हणजे डोक्याच्या वरती किंवा ओळीच्या वरती. जसं की याच्या वरती आपल्याला घ्यायचं आहे 2, हे 2 जे आहे ते याच्यावरती घ्यायचे डोक्यावरती, तर त्याला दिलेली आहे कमांड सुपरस्क्रिप्ट. सबस्क्रिप्ट म्हणजे ओळीच्या खाली आणि सुपरस्क्रिप्ट म्हणजे डोक्याच्या वरती. याच्यावरती क्लिक करा किंवा Ctrl+Shift+P यूज करा, दोन्हीचा अर्थ एकच होतो. 2 सिलेक्ट करा, जे आपल्याला डोक्याच्या वरती घ्यायचे ते शब्द सिलेक्ट करायचे आणि सुपरस्क्रिप्ट कमांड द्यायची. Ctrl+Shift+P यूज करा किंवा सुपरस्क्रिप्ट क्लिक करा, दोन्हीचा अर्थ एकच होतो. ABचा चौथा घात सिलेक्ट करा, BCचा चौथा घात सिलेक्ट करा, AC चा चौथा घात सिलेक्ट करा आणि त्याचे क्लिक करून ते वापरू शकता. A² हे डोक्यावरती पाहिजे, इथे क्लिक करा. हे टाईप करण्यासाठी वापरले. अशा प्रकारचे फॉर्म्युले मॅथमध्ये येतात भरपूर वेळेस, तर आपल्याला ते सुपरस्क्रिप्ट आणि सबस्क्रिप्टच्या साहाय्याने तुम्हाला वापरता आले पाहिजे. आता बघा 150 अंशाचा कोण, 150 अंशाचा कोण जर आपल्याला दाखवायचा असेल तर अंश जे 0 आहे ते डोक्यावरती असले पाहिजे. मग त्यासाठी तुम्ही सुपरस्क्रिप्ट कमांड वापरू शकता. हे 120 अंशाचं कोण आहे हे डोक्यावरती दाखवू शकता. 60 अंशाचा कोण दाखवायचा, सिलेक्ट करा, सुपरस्क्रिप्ट कमांड वापरा. 0 अंश सिलेक्ट करा, 0 नसेल 50 अंश टाकू आपण इथे, 20 आणि 50.
अशा प्रकारचे तुम्ही सुपरस्क्रिप्ट, सबस्क्रिप्ट आणि स्ट्राईक थ्रू या 3 कमांडचा वापर आपण लिब्रे ऑफिस रायटरमध्ये करू शकतो. धन्यवाद.